कशा आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण जी NMMS ची स्वाध्याय मालिकेची सिरीज चालू केलेली आहे, तर त्या सिरीज मधील 6वा लेक्चर म्हणजे लयबद्ध मांडणे, त्यातील स्वाध्याय आपण सॉल्व्ह करणार आहोत. तर ह्या स्वाध्यायामध्ये एकूण 28 प्रश्न आहेत. या लेक्चरमध्ये आपण पहिले 14 प्रश्न सॉल्व्ह करणार आहोत आणि पुढील लेक्चरमध्ये आपण उर्वरित 14 प्रश्न सोडवणार आहोत. तर ते प्रश्न आपण चालू करण्याआधी तुम्हाला सांगू इच्छितो की एनएमएमएस स्कॉलरशिप स्कॉलरशिप आता कितवीला आहे? 4थी, 5वी, 7वी, 8वी. तर चारही स्कॉलरशिपच्या बॅच आणि एनएमएमएसच्या तर ऑनलाईन आपल्या बॅच चालू आहेत. ऑनलाईन बॅचचे ऍडमिशन चालू आहेत. तर बघा, ऑनलाईन बॅचला ऍडमिशन घेण्यासाठी 87 88 72 92 86 या मोबाईल नंबरवर कॉल करावा आणि आपल्याला ऍडमिशन फिक्स करावे. ठीक आहे, तिथेच तुम्हाला प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये सांगण्यात येईल. तर चला चालू करूया. बघा, पहिला प्रश्न काय आहे? येथे असे आपल्याला मांडणी दिलेली आहे, अंकांची आणि अक्षरांची मांडणी दिलेली आहे आणि आपल्याला मिसिंग जे काय आहेत ते आपल्याला शोधायचे आहेत. आता हे शोधताना कसं शोधायचं? तर बघा की एकूण अक्षर मोजायची. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. तर 20 आहेत. एकूण अक्षर किती आहेत? 20. तर एक तर 4 4 चा ग्रुप बनेल, 4 4 चे 5 ग्रुप बनतील किंवा 5 चे 4 ग्रुप बनतील. ठीक आहे, अशी ग्रुपिंग बनवावं लागेल आपल्याला. तर बघूया की 4 चा ग्रुप बनतोय का? तर बघा, हे 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 असा तो ग्रुप बनवू शकतोय का? चेक करूया. तर येथून कुठंच सिक्वेन्स लागत नाही आपल्याला. सिक्वेन्स काय आपल्याला जाणवत नाही, कारण तिथं मिसिंग आहे, तिथं 3 वेळा बी आहे आणि ए आहे. मग ते आपण डायरेक्ट फाइंड आउट करू शकत नाही. ठीक आहे, मग आपण बघूया 5 चा ग्रुप काय सापडतोय का. किंवा अजून एक टेक्निक असते. दुसरी टेक्निक काय असते की हे ऑप्शन आहेत ना, ऑप्शन आपण ठेवून बघायचे आणि 4 चा का 5 चा ग्रुप बनतोय का बघायचं. तर आपण काय करूया की ऑप्शन ठेवून बघूया. बघा, पहिला ऑप्शन ए बी ए बी ए. आता बघा, 4 चा ग्रुप बनतोय का? 4 4 ची ग्रुपिंग बनली का? काय सिक्वेन्स मिळतोय का? ए आणि 3 वेळा बी, 3 वेळा ए 1 वेळा बी, 2 वेळा ए 2 वेळा बी, 2 वेळा ए 2 वेळा बी. म्हणजे हे तर काही सिक्वेन्स लागत नाही. सिक्वेन्स असा काय बनताना दिसत नाही आपल्याला. काय एका सिक्वेन्सने आहेत असं काही दिसत नाही. म्हणजे पहिला पर्याय तर आपलं उत्तर नाहीये, हे तर आपल्याला समजतंय की पहिला ऑप्शन तर आपलं उत्तर नाहीये. मग सेकंड नंबरचा ऑप्शन बघूया आपण. सेकंड नंबर मध्ये चेक करूया. बघा, आणि आता आपण 4 मध्ये चेक केलं, तर आपण 5 मध्ये पण चेक करूया. बघा, बी ए बी ए बी असं आहे. 4 मध्ये सिक्वेन्स लागतोय का? काय ए बी 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 ए ए बी, परत ए बी ए ए, म्हणजे काय सिक्वेन्स लागताना दिसत नाही. दुसरी गोष्ट, 5 5 चा ग्रुप बनवूया. यामध्ये 5 5 च्या ग्रुपमध्ये काय दिसते का? तर हे ते 1 वेळा ए आहे, 4 वेळा बी आहे, 2 वेळा ए आहे, मग 3 वेळा बी पाहिजे होतं, 3 वेळा बी पाहिजे होतं. म्हणजे येथे हा सिक्वेन्स तर बसत नाहीये. मग इथं 2 वेळा ए आहे, 3 वेळा बी आहे, म्हणजे इथं सिक्वेन्स हा बसत नाहीये. म्हणजे आपल्याला एक तर कळते की 5 चं ग्रुपिंग असू शकतं, हे तर आपल्याला जाणवतंय. मग आपण पुढचा पर्याय लिहूया. येथे बी आहे, येथे पण बी आहे, ए आहे, ए आणि बी. आता सिक्वेन्स बघा. सिक्वेन्स काय दिसतोय तुम्हाला? ए आणि 4 वेळा बी, ए आणि 4 वेळा बी. इथं काय झालं? 2 वेळा ए आणि 3 बी, 2 ए 3 बी. येथे काय दिसतंय? 3 ए आणि 2 बी. आणि येथे काय? 4 ए आणि 1 बी. म्हणजे आपलं काय होतंय की ए ची संख्या आहे 1 1 ने वाढते. पहिलं ए आहे, परत 2 ए, परत 3 ए, परत 4 ए, आणि बी ची संख्या घटते. 4 बी, 3 बी, 2 बी आणि बी. तर हा सिक्वेन्स योग्य दिसतोय आणि हेच आपल्या प्रश्नाचे उत्तर आहे, ऑप्शन क्रमांक 3. म्हणजे यामध्ये आपल्याला तर एक तर ग्रुपिंग बनवावं लागेल आणि दुसरी गोष्ट पर्याय त्याच्यामध्ये आपल्याला ठेवावं लागतील, त्यावेळेस आपले उत्तर येईल. कधी कधी पर्याय न ठेवता आपण जर सिक्वेन्स करत गेलो, आपल्याला जर सिक्वेन्स मिळू शकत असेल तर तोही चेक करायचा. आता यामधले
अंक मोजूया बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24. आता 24 आहे आणि 24 आहे तर 24 चे काय बनू शकतात? 24चा 4चा ग्रुप बनू शकतो, 6चा बनू शकतो, 8चा बनू शकतो, 12चा ग्रुप बनू शकतो. मग येथे मला एक संख्या दिसते ती म्हणजे 2 दिसते. येथे 2 आहे आणि मग परत येथे 2 आहे. म्हणजे 2 2 तर रिपीट असू शकतं. मग किती संख्या आहेत बघू आपण. 1 2 3 4 5 6 7. 7चा ग्रुप बनणार नाही, 8चा तरी बनेल. म्हणजे हा 8चा ग्रुप असा बनेल. हा 8चा ग्रुप बनला. पुढचा हा 8चा ग्रुप बनेल आणि त्याच्यानंतरचा पुढचा हा 8चा ग्रुप. मग 2 कुठं आहे? सेकंड लास्ट. येथे 2 येऊ शकते. शेवटीचा अंक काय? 2 नंतर 1 आहे. इथे 1 येईल. मग पहिलं काय? 1 0 1. 1 0 1 येईल. 1 0 1 नंतर परत काय आहे? 1 0 1 नंतर 2 शून्य आहेत बघा. मग सगळीकडे तीच सिक्वेन्स रिपीट होतोय का? 1 0 1 डबल 0 1 2 1. 1 0 1 डबल 0 1 2 1. 1 0 1 डबल 0 1 2 1. म्हणजे मिसिंग कोणते कोणते अक्षर आहेत? 0 0 1 0 1 आणि शेवटी काय यायला पाहिजे? 2. म्हणजे ऑप्शन नंबर 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. ठीक आहे. असे हे उत्तर आपल्याला शोधावे लागतात. पुढे बघूया प्रश्न क्रमांक 3. ह्या उत्तर शोधण्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस खूप लागेल. कंटिन्युअस प्रॅक्टिस ठेवा म्हणजे हे प्रश्न खूप सोपे जातील. परत याचा ग्रुप बनतोय का बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 12 आहे. म्हणजे किती कितीचे ग्रुप बनू शकतात? 4 आणि 6. ठीक आहे. 12 साठी 4 आणि 6चा ग्रुप बनू शकतो. 3चा पण बनू शकतो. ठीक आहे. 3चा तर नाही दिसत आहे. आपण बघूया, पर्याय ठेवून बघूया. ए बी बी ए ए. 4चा ग्रुप बघूया आपण. 4चा ग्रुप होतोय का? ए बी ए बी. ए बी ए इथं पाहिजे बी. त्यावेळेस बनू शकेल. किंवा काही सिक्वेन्स जर चेंज असेल तर त्यावेळेस बघा ए बी ए बी असा ग्रुप बनू शकला असता. मग हा तर पहिला ऑप्शन दिसतोय का आपल्याला? 3चं 1 हे उत्तर तर येणार नाही. मग आपण ऑप्शन 2 घेऊया. ए ए बी बी ए. यामध्ये ए बी ए ए ए बी ए ए पाहिजे होतं. मग इथं ए बी ए ए आहे. म्हणजे हिथं सिक्वेन्स चुकलाय. म्हणजे हिथं ए बी आणि हिथं ए पाहिजे. मग त्यावेळेस सिक्वेन्स बसते बघा. ए बी ए ए. मग कुठं दिसते का बघा? ए ए बी ए ए असा सिक्वेन्स ए ए बी ए ए. ऑप्शन 4. ठीक आहे. ऑप्शन 4. तर ही फाइंड आउट करण्याची अशी टेक्निक आहे. पुढे बघूया आता प्रश्न क्रमांक 4. येथे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. एकूण 15 आहेत. मग 15 साठी कितीचा ग्रुप बनेल? 3चा 5चा. हेच ग्रुप बनतील. मग आपण लहानाने सुरुवात करू. 3चा 3. मग इथं काय दिसतंय? 3च अक्षर आहेत. आयपीएस आयपीएस पीएसआय आयपीएस पीएसआय आयपीएस. म्हणजे कोणते कोणते अक्षर येतील? पी आय एस पी आय एस नंतर एस आय. येथे एस आय नाही. ऑप्शन नंबर 4. 4चं उत्तर काय आलं? ऑप्शन नंबर 4. आता पुढे बघूया प्रश्न क्रमांक 5. मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. किती आहेत? 12 अंक आहेत. मग कितीचा ग्रुप बनेल? 3चा बनू शकतो, 4चा बनू शकतो. आपण बघूया किती अंक दिसत आहेत. 7 8 9 8 9 7. येथे म्हणजे हेच अंक रिपीट होत आहेत. 7 8 9 7 8 9 7 8 9. हे मागे पुढे 8 9 7 7 8 9 7 7. ऑप्शन 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 6 बघूया आपण. बघा यामध्ये मोजूया आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. आता 16 साठी कितीचा ग्रुप बनेल? 4चा बनेल, 8चा बनेल. तर 4चाच आपण रिकमेंड करतोय चेक करायला. बघा 1 2 3 4 1 2 3 4. काय दिसतंय? यू
आणि डॉट आहे यू व्ही व्ही, त्यानंतर व्ही पासून सुरुवात आहे. म्हणजे यामध्ये आपण अक्षर टाकून बघूया. यू व्ही, पहिलं यू व्ही, परत तिथं यू येईल, परत तिथं व्ही व्ही व्ही. होतोय का काय सिक्वेन्स बघा. यू व्ही यू व्ही व्ही यू व्ही यू यू व्ही व्ही यू व्ही यू, म्हणजे इथं यू पाहिजे, इथं काय पाहिजे व्ही पाहिजे. मग तसं आहे का बघा. व्ही यू यू व्ही व्ही, हा सिक्वेन्स आहे का. व्ही यू यू व्ही व्ही, हे व्ही नेट काढावं आपण. बघा हे असं व्ही आहे. हा पर्याय कुठे दिसतोय का. ऑप्शन 3 दिसतोय. म्हणजे 6चं उत्तर काय आलं, ऑप्शन क्रमांक 3. तर पर्याय तिथे ठेवल्यानंतर आपल्याला हा प्रश्न सोपा जातोय. पुढे याच्यामधले हे अक्षर मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. 15ला एक तर 3चा ग्रुप बनेल किंवा 5चा बनेल. ठीक आहे, 3 किंवा 5 अशी ग्रुपिंग बनेल. आपण लहानातनं बघूया. सगळे अक्षर ठेवू इथं. ए ए ए ए ए. 3चा ग्रुप बनला ए ए बी, ट्रिपल ए, ए बी ए. हा काय सिक्वेन्स तर दिसत नाहीये, हा सिक्वेन्स दिसत नाही. मग आपण 5चा बघूया. 5 मध्ये ट्राय करूया. बघा 1 2 3 4 5. ए ए बी ए ए ए ए बी ए ए ए ए बी ए ए, म्हणजे पहिलाच बसला ऑप्शन 1. बघा सिक्वेन्स कसा दिसतोय. ए ए बी ए ए असा हा सिक्वेन्स दिसतोय आणि आपलं यावरून उत्तर पण निघतंय. पुढे बघा 8 नंबरचा प्रश्न. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19. किती आहेत. 19. म्हणजे येथे वेगळाच क्रम दिसतोय. ठीक आहे, मग काय दिसतंय का सिक्वेन्स बघा. 3 वेळा सी आहे, 3 वेळा सी आहे. मग 3 वेळा बी येऊ शकतं, 3 वेळा ए येऊ शकतं, 3 वेळा सी ए येऊ शकतं, 3 वेळा बी, 3 वेळा ए. आणि पुढे हा सिक्वेन्स असाच चालू राहील. 3 वेळा सी, 3 वेळा बी. मग पुढचा सिक्वेन्स काय आपल्याला दिलेला नाही, इथपर्यंतच दिलाय. म्हणजे उत्तर काय येईल. बी ए सी ए, बी ए सी ए, ऑप्शन 2. तर अशा टाईप मध्ये काय करायचं की ज्यावेळेस ऑड नंबर येईल तर तुम्ही बघा, तुम्हाला सोपा सिक्वेन्स दिलेला असेल तो तुम्ही लगेच फाइंड आउट करू शकता. प्रश्न क्रमांक 9 येथे बघूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. किती आहेत. 16 अक्षर आहेत. मग आता 16 अक्षरांचा ग्रुप कसा बनेल. 4 4चा ग्रुप बनेल. ठीक आहे, मग असं बनेल का. आय जे आय जे. बघूया आपण काय ग्रुप बनतोय. पहिला पहिला आपण ऑप्शन ठेवूया आय जे आय जे. परत काय आहे आय जे जे जे. हा 4चा आय जे आय जे आणि आय आय. मग इथं जर मला ग्रुपिंग बनवायची असेल तर मी कसे बनवेल बघा. आय जे आय जे आय जे जे आय आय जे आय जे आय जे जे आय, अशी ग्रुपिंग बनते. ग्रुपिंग अशी बनते. मग मला फक्त मध्ये अक्षर पुट करायचे. काय येईल पहिलं आय जे आय जे आय आय, परत आय जे आय जे. हा असा तो माझा ग्रुपिंग बनेल. ठीक आहे, म्हणजे जे आय आय जे 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 आय आय जे जे, म्हणजे 9चं उत्तर काय येईल. ऑप्शन क्रमांक 2. 10 बघूया आता. बघा 10 मध्ये पण सिक्वेन्स बनवावा लागेल आपल्याला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. 15 साठी 3चा बनेल किंवा 5चा बनेल. ठीक आहे, इथं अक्षर जास्त दिसत आहेत म्हणून 5 घेऊया आपण. 1 2 3 4 5, 5 घेऊया. 1 2 3 4 5. बघा कोणते कोणते अक्षर आहेत. यू व्ही वाय, वाय आहे एक्स आहे, म्हणजे येथे वाय येऊ शकतं. अजून कोणतं अक्षर येऊ शकतं बघा. व्ही पण येऊ शकतं. म्हणजे ह्यामध्ये मिसिंग काय आहे व्ही आणि वाय. मग व्ही आणि वाय पहिल्याच 2 मध्ये कुठे दिसते बघा. इथं नाही तर इथं. म्हणजे पहिलं उत्तर येऊ शकत नाही, चौथं उत्तर येऊ शकत नाही. मग पुढे यामध्ये मिसिंग काय आहे 3 नंबरला. यू
इथे डब्ल्यू मिसिंग आहे, म्हणजे 3 नंबरचा अक्षर आपलं डब्ल्यू येणार आहे. बघा दोन्हीकडे 3 नंबरला डब्ल्यू आहे. आणि शेवटी बघा इथं एक्स आणि इथं डब्ल्यू. एक्स डब्ल्यू वाला ऑप्शन कोणता आहे? फक्त दुसरा आहे ऑप्शन 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 11 बघूया. यामध्ये पण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 20 आहेत. 20 म्हणल्यावर 5-5चा ग्रुप बनेल किंवा 4-4चा. तर आपण बघतोय की ज्यावेळेस जास्त संख्या असतात त्यावेळेस ग्रुप पण कसा बनतोय? मोठा बनतोय. म्हणजे आपण 5चा ग्रुप बनवूया. 1 2 3 4 5. पुढे 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 1 2 3. आता येथे सी बी डी ई एफ. सी बी डी येथे ई यायला पाहिजे. परत सी येथे बी मिसिंग आहे, येथे बी मिसिंग आहे. ठीक आहे. ई बी बी शेवटचे 3 अक्षर तर मिळतात. शेवटचे 3 अक्षर हा इथं डी बी आहे, इथं डी राहील. सी ई बी डी. ई बी डी कोणत्या कोणत्या ऑप्शन मध्ये बघा. ई बी डी हे ईडीबी आहे, हे नाही येणार. ईबीडी ऑप्शन नंबर 4 आणि इथे सी एफ टाकून बघा आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 12. प्रश्न क्रमांक 12 मध्ये बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. किती अक्षर आहेत? 15. म्हणजे ग्रुपिंग कितीचं बनेल? 5चं. 5च बनेल. 1 2 3 4 5. 5 बनेल किंवा 3 बनेल, पण इथं सिक्वेन्स दिसतोय 5चा बनण्याची शक्यता जास्त आहे. मग काय बनेल बघा. ऑप्शनच ठेवू. आर आर एस एस टी, आर आर एस एस टी, आर आर एस एस टी. म्हणजे पहिलंच ऑप्शन उत्तर आलं. 12चं उत्तर काय आलं? ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 13. यामध्ये बघा 1 2 3 4 5 6 7 8. 8 आहे. मग 8 साठी त्यामध्ये काय मिसिंग आहे बघू द्या. एक कोणतं तरी हे ते डबल आहे, हे डबल आहे, हा डबल आहे. इथं लक्षात घ्या. इथं सिंगल लाईन आहे, इथं डबल लाईन आहे. मग पी एस टी, एस टी पी, टी पी एस. पी एस टी म्हणजे 3 अक्षर आहेत. 3 अक्षराचं रिपीट आहेत. पी एस पी उत्तर येईल बघा. ऑप्शन नंबर 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. आणि आजच्या लेक्चरचा हा शेवटचा प्रश्न आहे. तर ही व्हिडिओ सिरीज कशी वाटते हे मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. तुम्ही कोणत्या गावातून कोणत्या शाळेतून हे व्हिडिओ पाहतायत हे मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. आणि शेवटचा प्रश्न बघूया आपण. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. 14 अक्षर आहेत. 14 अक्षर आहेत म्हणजे आधीमध्येच आहेत ते. ठीक आहे. आपण पण इथं सिक्वेन्स दिसताना जी एच जी एच असा दिसतोय, एच जी असा दिसतोय, जी एच आणि पुढे काय एच जी. म्हणजे असा सिक्वेन्स आहे बघा. जी एच जी. सोपा होता सिक्वेन्स. ऑड नंबर आले की सिक्वेन्स कसा येतोय? सोपा येतोय. मग पहिलं उत्तर काय? एच ट्रिपल जी एच. ऑप्शन नंबर 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. तर अशा पद्धतीने आपण स्वाध्याय क्रमांक 6 यातील पहिले 14 प्रश्न सोडवलेत. पुढील प्रश्न आपण पुढील लेक्चर मध्ये घेऊन येत आहोत. तर हे व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.